नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शालेय शिक्षणासह सैनिकी स्कूल प्रशिक्षण या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर एस सोनावणे. तर कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून घेऊयात. प्राध्यापक डॉक्टर एस सोनावणे हे गरुड झेप अकॅडमी आणि गरुड झेप सैनिकी स्कूलचे संस्थापक आहेत. गरुड झेपच्या महाराष्ट्रभर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर या शहरामध्ये भव्य शाखा असून सध्या गरुड झेपमध्ये 4 ते 5 हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून आजपर्यंत जवळपास 6,000 पेक्षा जास्त विद्यार्थी हे विविध सरकारी नोकरीमध्ये दाखल झालेले आहेत. गरुड झेप अकॅडमीचा 19 एकर परिसरामध्ये मैदानी लेखी तयारीसह भव्य अभ्यासिका, हॉस्टेल, कॅन्टीन, जिम, शॉपिंग मॉल यासह अनेक सुविधा असून इथे पहिली ते महाविद्यालयीन शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. तर सर्वात आधी पहिला प्रश्न तो म्हणजे सैनिकी स्कूलला कोणत्या वयापासून सुरुवात केली पाहिजे? जेव्हा आपण शाळेचा विचार करतो, कुठली शाळा चालू होते ती पहिलीपासूनच चालू होते. पण सैनिकी स्कूलमध्ये रेसिडेन्शियल म्हणजे विद्यार्थी वसतिगृहात राहतात. त्यामुळे तिसरीच्या नंतर किंवा 5वीच्या नंतर विद्यार्थी हॉस्टेलला येतात. सैनिकी स्कूलच्या माध्यमातून त्यांचं प्रशिक्षण चालू होतं आणि सैनिकी शाळेमध्ये जेव्हा निवासी प्रशिक्षण असतं तेव्हा ती शाळा फक्त 5 ते 6 घंट्याची नसून सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा प्लॅन असतो. त्यात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घ्याव्या लागतात. त्यामुळे सैनिकी स्कूलचे वर्ग हे 5वी पासून किंवा 3री पासून स्टार्ट होतात. अगदीच सर, पण मग सैनिकी स्कूलमध्येच प्रशिक्षण का घेतलं पाहिजे? त्याचे फायदे काय आहेत? खरं तर शाळा प्रत्येक जण शिकतोय, पण आजची शिक्षण पद्धती काय आहे? 5 ते 6 तास त्या ठिकाणी विद्यार्थ्याला शिकवल्या जातं. स्पेसिफिक त्या विषयावरती जो मॅथ असेल, इंग्लिश असेल, सायन्स असेल या विषयाचं प्रशिक्षण दिल्या जातं आणि त्याच्यासाठीच परत 4-5 तास क्लास राहून विद्यार्थ्यांना ते बर्डन दिलं जातं. मला हे सांगायचंय की विद्यार्थी हा भविष्याचा घडणारा असावा. भविष्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत? तर त्याला भविष्यात स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, त्याला UPSC द्यायची असेल, त्याला कलेक्टर बनायचं असेल किंवा त्याला वेगवेगळ्या पदापर्यंत जायचंय, त्याला नीट IIT मध्ये त्या ठिकाणी जायचंय, तर आजपासून ते प्रशिक्षण सुरुवात झाली पाहिजे. सैनिकी शाळेमध्ये शाळेबरोबर त्याचे फाउंडेशन क्लास त्या ठिकाणी होतात. दुसरी गोष्ट, सैनिकी शाळाच का? सैनिकी शाळेमध्ये विद्यार्थी हा संस्कारक्षम बनतो. त्यामध्ये मैदानी चाचणी असेल, वेगवेगळे गेम्स असतील, याचं प्रशिक्षण त्याला दिल्या जातं. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतील, विद्यार्थ्याच्या अंगात असणाऱ्या कलागुण असतील, ते बाहेर काढले जातात आणि भविष्याची शाळा म्हणून सैनिकी शाळेकडे बघितलं जातं. अगदीच. सैनिकी स्कूलमध्ये कोणकोणत्या प्रकारची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते? आपण शाळा म्हणून तर विद्यार्थी शिकतातच. तो 10वी उत्तीर्ण होणारच आहे किंवा 12वी उत्तीर्ण होणार आहे. त्याबद्दल आपण स्पोर्ट ऍक्टिव्हिटी बद्दल बोलूया. आपण शाळा बघितल्या, एक स्पोर्ट टीचर असतो आणि तो सर्व गेम शिकवतो. तोच कबड्डी, तोच खो खो, तोच क्रिकेट, तोच त्या ठिकाणी व्हॉलीबॉल, तोच फुटबॉल. असं होणार आहेत का? तर नाही. वेगवेगळे कोच प्रत्येकाला स्पेसिफिक त्या ठिकाणी शाळेत भेटतात. मग आपण शूटिंग रेंज ज्यामध्ये रायफल शूटिंग असेल यासाठी सेपरेट कोच, स्विमिंग असेल, हॉर्स रायडिंग असेल, त्यानंतर आर्चरी असेल, त्यानंतर बास्केटबॉल असेल, फुटबॉल असेल, यात प्रत्येक विद्यार्थ्यात एक कलागुण दडलेला आहे. आपण भारताला जेव्हा बघतो तेव्हा भारतामध्ये ऑलिम्पिक होते आणि कमी मेडल भेटतात. याचं कारण एकमेव आहे, योग्य नियोजन नव्हतं, योग्य मार्गदर्शक कोच विद्यार्थ्यांना भेटले नाही आणि योग्य प्लॅटफॉर्म तिथे दिला गेला नाही. फक्त शाळेत दाखवल्या जातं स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहे, पण त्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व त्या ठिकाणी सहभागी करून घेतल्या जात नाही, प्रशिक्षण दिल्या जात नाही, ते विद्यार्थी मागे राहतात. हे झालं स्पोर्ट ऍक्टिव्हिटीचं. कोणी स्विमिंग मध्ये जाईल, कोणी आर्चरी मध्ये जाईल, कोणी हॉर्स रायडिंग मध्ये जाईल. प्रत्येक विद्यार्थ्यातला एक गट्स बाहेर काढला जातो. सैनिकी शाळेतला दुसरा पाठ, त्या शाळेमध्ये फक्त लॅब जे असतात, सायन्स लॅब फक्त दाखवली जात नाही, तर सायन्स लॅब, फिजिक्स लॅब असेल, केमिस्ट्री लॅब असेल, बायोलॉजीचे लॅब असेल, प्रत्येक घटकाच्या लॅब तिथे उपलब्ध असतात आणि प्रॅक्टिकली नॉलेज दिलं जातं. तसेच विद्यार्थी शिकत असताना विद्यार्थ्याला भविष्याच्या दृष्टीने ऍक्टिव्ह बनवण्यासाठी संस्काराचे क्लास तिथे दिले जातात. विद्यार्थी मोटिवेट राहा म्हणून मार्गदर्शन केलं जातं आणि योग्य वैज्ञानिक दृष्टीने त्याचा बुद्ध्यांक किती आहेत, तो कोशामध्ये ऍक्टिव्ह आहेत, त्यानुसार त्याला प्लॅन दिला जातो. अगदीच सर, तुम्ही खेळाचा उल्लेख केला, तर सैनिकी स्कूल मार्फत कोणकोणत्या क्रीडा प्रकारामध्ये विद्यार्थी सहभागी होऊ शकतो?
खरं तर एक आनंदाची गोष्ट आहे. मागील वर्षाचं उदाहरण मी गरुड झेप सैनिकी स्कूलचं देईल. एका DSOच्या स्पर्धेत 200-250 मेडल विद्यार्थी घेऊन येतात. याचं कारण असं आहे की फक्त त्या ठिकाणी जिल्हा लेवल नाही, स्टेट लेवल, इंटरनॅशनल लेवल पर्यंत विद्यार्थी पोहोचलेले आहेत. आता रायफल शूटिंग प्रत्येक शाळेत असते का? नसते. स्विमिंग फक्त त्या ठिकाणी स्विमिंग पूल दाखवला जातो, वापर मुळात होत नाही. त्यानंतर आर्चरी फक्त नाव ऐकलेलं आहे, चित्र बघितलेलं आहे आणि विद्यार्थ्याला ते माहिती नाहीये. कदाचित त्यामध्ये विद्यार्थी पुढे जातील आणि अशाच पद्धतीनं वेगवेगळे गेम, मी तर म्हणेल गेमची संख्या 40-50च्या पुढे आहेत. ज्यामध्ये ॲथलेटिक्स सोडून दिले तर ते वाढतील आणि हे 40-50 यापेक्षाही जास्त गेम आहेत. प्रत्येकासाठी सेपरेट कोच दिले जातात. तर आपण एक विचार करूया, हॉर्स रायडिंग हा प्रकार त्या ठिकाणी शाळेत बघायलाच भेटत नाही, मग त्यामध्ये विद्यार्थी पुढे जातात. आर्चरी प्रकार बघायला भेटत नाही. हे फक्त न बघितलेले गेम मी सांगितले. याच्या बरोबर सातत्याने खेळवले जाणारे गेम, मग त्यामध्ये क्रिकेट असू शकतं, त्यामध्ये कबड्डी असू शकते, व्हॉलीबॉल असू शकतो, त्यानंतर आपण जर बघितलं तायक्वांदो गेम असेल, त्यानंतर आपण बाकीचे सर्व गेम यामध्ये त्या ठिकाणी येतात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गेमसाठी स्पेशल त्या ठिकाणी प्रशिक्षक असावा लागतो, त्याचं मैदान असावं लागतं. आता बॉक्सिंगचं मैदान फक्त विद्यार्थ्यांना फोटोमध्ये माहिती आहे आणि त्याची जर खाली प्रॅक्टिस घेतली तर तो मॅच जिंकू शकत नाही, नॅशनल इंटरनॅशनलला तो क्वालिफाय करणार नाही. त्यामुळे बॉक्सिंगचं मैदान असेल तिथं त्याला ते उपलब्ध करून दिलं जातं. ते टीचर त्याच्याकडून सराव करून घेतात आणि वेगवेगळ्या स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थी पुढे जातात. सर, मला गरुड झेप बद्दल जाणून घ्यायला आवडेल. गरुड झेप सैनिकी स्कूलची दिनचर्या कशी असते? ज्या वेळेस आम्ही शाळा स्टार्ट केली, मागील 3 वर्षापासून याच्यामध्ये काम करतोय. भविष्याचा विचार करणारी शाळा. उदाहरणार्थ, उद्या विद्यार्थ्याला UPSC मध्ये जायचंय, उद्या ऑलिम्पिक लेवलचे गेम खेळायचे, उद्याचा तो IIT नीटच्या परीक्षा देणार असेल, त्याचे फाउंडेशन क्लास आज पाहिजे. तो गेम मध्ये जाणार असेल, त्याचं पूर्ण प्रशिक्षण त्याला आज पाहिजे. शाळेमध्ये 5 वाजेपासून किंवा 6 वाजेपासून विद्यार्थी त्या ठिकाणी जागे होतात आणि तिथून त्यांचा क्रम चालू होतो. प्रथमतः संस्काराचे धडे त्याला दिले जातात. विद्यार्थी चांगला मनुष्य घडला पाहिजे, त्या नुसतीने त्याला प्रेम, त्यानंतर त्याच्या गोष्टी या विद्यार्थी आई वडिलाप्रमाणे आमचे टीचर देतात. दुसरं, आता ह्या ज्या लॅब आपण म्हणतो, संगणक लॅब फक्त नावाला आहे, प्रशिक्षण नाही तर त्याचा अर्थ नसतो. हे प्रॅक्टिकली नॉलेज त्याला विद्यार्थ्याला दिलं जातं. लायब्ररी, पुस्तकाची आवड, वाचन यासाठी त्याची लायब्ररी असते आणि त्या लायब्ररीतून ते बुक्स घेतो, तो वाचतो. अवांतर वाचनाची सवय लागते. आज पालकांचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे की मुलाला एवढेच मार्क गणितात पडले पाहिजे, कमी का पडले म्हणून मारलं जातं किंवा त्याला त्या ठिकाणी प्रेशर येतं. तर मी पालकांच्या या भूमिकेच्या विरुद्ध आहे. मुलाला किती मार्क पडतील यावरती तो विद्यार्थी घडेल असं नाही. आपण बघा, 10वीला 100% पडले किंवा 99% पडले तर तुम्ही ते मार्क्स घेऊन कुठेही जा, तुम्हाला कुठलंही करिअर त्याला भेटणार नाही. पण जर तो ऍक्टिव्ह असेल, त्याला 80% असू द्या, 70 असू द्या, तो पारंगत आहे प्रत्येक गोष्टीत. प्रत्येक मुलात एक गुण दडलेला असतो. तो म्युझिक मध्ये जाऊ शकतो, तो डान्स मध्ये जाऊ शकतो, तो कला क्षेत्रात जाऊ शकतो, तो अभ्यासात पुढे जाऊ शकतो, तो वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत पुढे जाऊ शकतो. हे ओळखणं गरजेचं आहे आणि त्यानुसार प्रशिक्षण दिलं जातं. प्रत्येक वर्गात जेव्हा 40च विद्यार्थी असतात तेव्हा त्या 40 विद्यार्थ्यावर विशेष लक्ष दिलं जातं. खूप साऱ्या तुकड्या भरलेल्या आहेत, शिक्षकाला माहित नाही किती विद्यार्थी आहेत, कुठे शिकतात, तर ते मला आवडत नाही. मला एकच कळतं की विद्यार्थ्याचं भविष्य हे आज घडणार आहे. ज्यावेळेस आपण शाळा शिकायचो तेव्हा शाळेमध्ये कुठेतरी एक टीचर 4-4 विषय शिकवायचे. आज ती परिस्थिती राहिलेली नाहीये. विद्यार्थ्याला स्पेशली त्या विषयात प्रारंगत करणारे प्रशिक्षकाची गरज आहे आणि हे शाळेमध्ये गरुड झेप सैनिकी स्कूलच्या माध्यमातून आम्ही चालवतो. निश्चितच दिनचर्या तर समजली सर. सैनिकी स्कूल आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम याबद्दल काय सांगा? स्पर्धा परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांना आठवतं की वयाच्या 20व्या वर्षी स्पर्धा परीक्षा चालू करायची, ग्रॅज्युएशन नंतर स्पर्धा परीक्षा चालू करायची. यामुळेच महाराष्ट्रामध्ये आपण IPS, IRS अधिकारी जास्त प्रमाणात घडू शकलो नाही. इंडियाचा तुम्ही निकाल मागच्या काही वर्षांचा जर बघितला, मोठे अधिकारी घडण्याचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होतं. याचं कारण
5वी पासून जर त्याला त्या ठिकाणी सांगण्यात आलं ही युपीएससीची परीक्षा आहे, यामध्ये इंडियाची परीक्षा असते, तू अधिकारी आर्मी नेव्ही एअरफोर्सचा बनू शकतो. युपीएससीची ही परीक्षा आहे ज्यामधून तू कलेक्टर IPS IRS अधिकारी बनू शकतात. त्यानंतर नीट जेईचं आपण जर बघितलं की डॉक्टर बनण्यासाठी आपल्याला नीटची परीक्षा द्यायची आहे. ती परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षा, ती पण आधीपासून 5वी पासून त्याला फाउंडेशन दिलं गेलं पाहिजे, 7वी पासून दिलं गेलं पाहिजे, 9वी पासून दिला गेलं पाहिजे. हा क्रम त्या ठिकाणी गरुड झेपच्या माध्यमातून चालवला जातो. आणि स्पर्धा परीक्षेचं एकच गणित आहे, तुम्ही खेळात असाल तर तुम्हाला जिंकावं लागेल. फर्स्ट सेकंड थर्ड येणारच त्यामध्ये पुढे असतो तो जिंकतो. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात स्पर्धा जिथे येईल तिथं विद्यार्थी परफेक्ट बसला पाहिजे, त्यासाठी त्याला अगोदरपासून तयारी असणं गरजेचं आहे. आणि याच मतामुळे सैनिकी स्कूल ही संकल्पना अस्तित्वात आली की 12 तास विद्यार्थी फक्त वर्ग एक वर्ग नाही तर तो ऍक्टिव्ह बनण्यासाठी प्रशिक्षण, त्याच्या भविष्याच्या दृष्टीने प्रशिक्षण, जो खर्च आपण 12वी किंवा ग्रॅज्युएशन नंतर विद्यार्थी करणार आहेत तो लागू नये यासाठी तो आधी परफेक्ट बनला पाहिजे. आणि तुम्ही बघा UPSC मध्ये केरळ राज्यासारखे राज्य पुढे का गेलेत, त्यांचं शिक्षण हे 5वी 7वी पासून चालू होतं. 7वीच्या मुलाला ते दाखवतात तो कलेक्टर आहे आणि तुला ते बनायचंय, किंवा ते दाखवून होत नाही, मुलगा स्वतः म्हणतो की मला ते करायचंय, मला तिरंदाजी स्पर्धेत जायचंय, मला बॉक्सिंग मध्ये पुढे जायचंय. मग त्या टार्गेटला तो आजपासून जर त्या ठिकाणी करत असेल तर ते टार्गेट त्याला भेटतं. म्हणून सैनिकी स्कूल पॅटर्न आज सगळ्यात जास्त पुढे जातोय. अगदीच. सर, हे सगळं ऐकल्यानंतर पालकांच्या मनात येणारा स्वाभाविक प्रश्न तो म्हणजे गरुड झेप सैनिकी स्कूलमध्ये कोणकोणत्या सुविधा असतात? खरं तर मी पालकांना नेहमीच सांगतो, ती गरुड झेप सैनिकी स्कूल असो की कुठली असो, तुम्ही बघायला जा. तिथे बघितल्यानंतर तिथे काय सुविधा आहेत, त्या सुविधा असून होणार नाही, त्या ऍक्टिव्ह आहे का, त्या फक्त दाखवल्या जातात की चालवल्या जातात ते बघा. त्यानंतर त्यांना करून घेणारे प्रशिक्षक, समजा स्विमिंग असेल पण स्विमिंगला कोच नाही तर त्या स्विमिंगचा अर्थ नाही. तुम्ही त्या ठिकाणी रायफल शूटिंग आहेत पण रायफल शूटिंगला फक्त एका हॉलमध्ये बसवलं नाही, स्पेशली रायफल शूटिंग रेंज आहे का, त्या ठिकाणी कम्प्युटर लॅब आहे पण कम्प्युटरचे टीचर आहेत का, त्यानंतर सायन्सच्या फिजिक्स केमिस्ट्री लॅब आहेत पण त्याचे टीचर आहेत का, हे एकदा बघा. मी तर अभिमानाने सांगेल की मुलांना भविष्याच्या दृष्टीने घडवताना आम्ही रेसिडेन्शियल कॅम्पसमध्ये निवासी शिक्षक ठेवलेले आहेत. म्हणजे तो शिक्षक बदलत नाही. आज आपण बघतो बाहेर मध्ये की गणिताचे वर्षाला 5-5 टीचर बदललेत. विद्यार्थ्याचं कसं मन लागेल, एक कोच त्या ठिकाणी राहत नाही, कसं मन लागेल. यामुळे रेसिडेन्शियल शिक्षक विद्यार्थ्यासोबत जर राहायला असतील आणि कंटिन्यू करत असतील तर त्या विद्यार्थ्याची त्याच्यासोबत अटॅचमेंट बनते आणि तो विद्यार्थी पुढे जातो. प्रशिक्षकाचा एक मोठा रोल विद्यार्थ्याच्या करिअरमध्ये असतो जसा पालकांचा आहे. आता पालक मुंबई पासून असेल, पुणा पासून असेल, तिथे येऊन सैनिकी स्कूलला प्रशिक्षण घेत आहेत किंवा विद्यार्थी ठेवतायत. 7 वर्षाचा नंतरचा विद्यार्थी किंवा 12 वर्षाच्या नंतरचा विद्यार्थी जेव्हा येतो तेव्हा तो विद्यार्थी छोटा असतो, तर त्याच्यासोबत ऍक्टिव्ह असणारे शिक्षक जर असतील तर तो तिथे राहील आणि त्याचं प्रशिक्षण पूर्ण होईल. त्यामुळे या सर्व सुविधा गरुड झेप मध्ये आम्ही उपलब्ध केलेल्या आहे. आणि मी तर म्हणेल एकदा बघितल्यानंतर सर्वांना पालकांना कळेल की कशा पद्धतीने प्रशिक्षण चालतं. अगदीच. सर, जेव्हा रेसिडेन्शियल स्कूलमध्ये मुलांना पाठवायचं असतं तेव्हा पालकांच्या मनामध्ये एक भीती असते, स्पेशली मुलींना जर पाठवायचं असेल तर मुलींसाठी गरुड झेप सैनिकी स्कूल कसं फायदेशीर ठरेल? जेव्हा आपण कुठल्याही हॉस्टेलचा विचार करतो तेव्हा हा प्रश्न नेहमीच आलेला आहे की मुली तिथे सेफ आहेत का. सगळं संपूर्ण कॅम्पस जेव्हा CCTV नियंत्रणात असतो आणि मी पहिलेही बोललो की शिक्षक तिथे आहेत, जर मुलींचे हॉस्टेल असतील त्याचे रिएक्टर असतील, त्याच्यावरचे असणारे इन्चार्ज असतील आणि त्यांचं वाच प्रत्येक ठिकाणी आज मुलींची सेफ्टी बघितल्या जाते. आणि जेव्हा आपण मुलींच्या भविष्याचा विचार करतो, मुली जर त्या ठिकाणी कराट्यामध्ये असतील, त्यानंतर बॉक्सिंग मध्ये असतील, सेल्फ डिफेन्सचे क्लास त्यांना भेटत असेल तर मुली स्वतंत्र स्वतःच्या हिमतीवरती त्या ठिकाणी बाहेर जगामध्ये फिरायला आज तयार झालेल्या आहेत. आणि हे प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. प्रत्येक मुलीच्या बाबतीत जागरूकता निर्माण करणं हे तिथल्या शिक्षकांचं काम आहे. आणि पालक म्हणून तर मी एक नक्कीच सांगेल की आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या गरुड झेपचा जो विद्यार्थी वर्ग आहे त्याकडे बघून, त्यातून घडून जाणारा विद्यार्थी बघून, त्यांना वेळेवरती भेटणारं मार्गदर्शन
मोठ्या अधिकाऱ्याचं प्रशिक्षण, त्यांची क्लास हे जेव्हा तुम्हाला बघायला मिळतात तेव्हा नक्कीच विद्यार्थी हा आत्मनिर्भर झालेला आहे, स्वतःच्या पायावरती उभा आहे. आणि मी बघितलंय 5वीचा विद्यार्थी एवढा स्ट्रॉंग त्या ठिकाणी राहतो की त्याला कुठली भीती नसते, आणि तो जर म्हटलं त्याला घरी जा तरी तो जात नाही. या पद्धतीचं प्रेम आणि शिक्षण विद्यार्थ्याला शिक्षक देतात. निश्चितच या सैनिकी स्कूल बद्दल मला अजून जाणून घ्यायचंय, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण शालेय शिक्षणासह सैनिकी स्कूल प्रशिक्षण या विषयासंदर्भात बोलतो आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्राध्यापक एस सोनावणे. सर, सामान्य शाळा ज्या असतात त्या आणि सैनिकी स्कूल यामध्ये नेमका काय फरक आहे? खर तर शाळा कुठली असो, पालकांचा एक उद्देश बनलेला आहे की माझ्या मुलाला बाकीच्या मुलांच्या तुलनेत जास्त टक्केवारी मिळाली पाहिजे, हा विज्ञानमध्ये इतके मार्क घेतले पाहिजे, गणितात इतके मार्क पडले पाहिजेत, हा त्यात हुशार झाला पाहिजे. हे सैनिकी स्कूलमध्ये चालत नाही. सैनिकी स्कूलमध्ये टक्केवारी विद्यार्थी घेणारच आहे, तो 70 घेईल, 80 घेईल, 90 घेईल, पण त्याबरोबर तो भविष्यातला त्या ठिकाणी चांगला माणूस घडेल आणि भविष्याचं करिअर घडवणारा विद्यार्थी घडेल. त्याला जे भविष्यात करायचं ते आजपासून दिल्या जातं. सैनिकी स्कूलमध्ये जेव्हा आपण 12 तासाचा सामान्य शाळेचा विचार करतो, 5 तास शाळा चालते, 6 तास शाळा चालते, त्यानंतर तेच शिकवण्यासाठी परत 5 तास त्याला क्लास लावले जातात. म्हणजे विद्यार्थ्याला तेवढ्याच भावविश्वामध्ये पालक आणि स्वतः त्याला झोकून देतात, किंवा विद्यार्थी तेवढ्याच याच्यात असतो. गणित एक गणित, बुद्धिमत्ता एक बुद्धिमत्ता, इंग्रजी एक इंग्रजी, आणि त्याच्या बाहेर तो जात नाही. त्यामुळे तो भविष्यातला अधिकारी घडू शकत नाही, तो भविष्यातला स्पोर्टमॅन घडू शकत नाही, भविष्यात तो उद्योजक घडू शकत नाही. या सर्वांची मिलाप सैनिकी स्कूलमध्ये मिळायला भेटतो. सैनिकी स्कूलमध्ये स्पोर्ट ऍक्टिव्हिटी वेगळ्या असतात, शिक्षण त्याच पद्धतीने दिल्या जातं, शिक्षणाबरोबर संस्कार दिले जातात, संस्काराबरोबर विद्यार्थ्याला स्वतःमध्ये काय बदल करायचे हे कळायला लागतं. कारण जेव्हा विद्यार्थी हॉस्टेलला येतो तेव्हा त्याला बाहेरचे विद्यार्थी, आजूबाजूला असणारा परिसर याची जाणीव होते. आणि वेगवेगळ्या ट्रिपच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कॅम्पच्या माध्यमातून, आता कुठे कॅम्प चालतात, कुठे एनसीसीचं प्रशिक्षण चालतं, ट्रॅकिंगला जावं लागतं, हे सैनिकी स्कूलमध्ये घडतं. ज्यावेळेस वेगवेगळ्या खेळाच्या स्पर्धा असतात त्या ठिकाणी बाहेरच्या देशात पण विद्यार्थी आमचे गेलेले आहेत आणि जातात, त्यातून त्यांना बाहेरच्या देशाचा अनुभव येतो. हे बाकी नॉर्मल शाळेमध्ये त्या ठिकाणी बघायला मिळत नाही. आणि मी कुठल्याही शाळेबद्दल बोलत नाही, पण शाळेने ते करताना या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आज विद्यार्थ्याला प्रॅक्टिकली नॉलेजची गरज आहे. फक्त त्याला घोपमपट्टीकडून आपण पोपटपंची बनवू शकत नाही. आणि जर पोपटपंची बनला तर तो फक्त कागदावरती त्याचे टक्केवारी दिसतील, आणि ही टक्केवारी भविष्याच्या दृष्टीने घातक ठरेल. विद्यार्थ्याला आपल्याला ऍक्टिव्ह बनवावं लागेल. ते सैनिकी स्कूलमध्ये नक्कीच घडतं. अगदीच. याला जुळून एक प्रश्न, तो म्हणजे एक तर सैनिकी स्कूलचा, तुमच्या सैनिकी स्कूलचा निकाल काय आहे त्याबद्दल सांगाच. आणि आणखी एक महत्वाचा प्रश्न ते म्हणजे गरुड झेपचे तुम्ही संस्थापक आहात, तर त्या दृष्टीने टक्केवारीला एकंदरच जेवढं आता आपण महत्व देतो तेवढं महत्व खरंच आहे का या सगळ्या सरकारी नोकरीच्या याच्यामध्ये? आणि दुसरी गोष्ट की त्याचा सर्वांगीण विकास जास्त महत्वाचा आहे. मी विद्यार्थ्याबद्दल पहिलेही बोललो की गरुड झेपला या सैनिकी स्कूलचा फायदा कसा होईल. भविष्यातले अधिकारी बनणारी शाळा म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो. 5वी पासून जर मुलगा UPSC करतोय, NDA करतोय, तो नक्कीच त्यावेळेस त्या पोस्ट काढणार आहे. हे आम्हाला बॅकग्राऊंड त्या ठिकाणी न भेटल्यामुळे कुठे ना कुठे निकालाला त्या ठिकाणी त्या कमतरता जाणवते. हा, विद्यार्थी लागतात, नेव्हीमध्ये लागतात, एअरफोर्सला लागतात, बाकीच्या पोस्टला लागतात, पोलीस बनतात, पण अधिकारी बनताना काय अडचणी आहेत तर त्याचं बॅकग्राऊंड त्या पद्धतीचं स्ट्रॉंग नव्हतं. ते सैनिकी स्कूलमध्ये घडतं. आणि आता निकालाबद्दल आपण बोललात, या मागच्या वर्षीच्या निकालामध्ये शाळेच्या 200-250 मेडल वेगवेगळ्या खेळात शाळेला भेटले. शिक्षणाच्या बाबतीत प्रत्येक विज्ञान प्रदर्शनामध्ये शाळेचे विद्यार्थी अव्वल आले. आज ते विद्यार्थी स्वतःच्या आईवडिलाचे संस्कार त्या ठिकाणी जपतात. आता आपण बघतो की महाराष्ट्रभर विद्यार्थी आहेत, कोणी आईवडिलाचं दर्शन सुद्धा घेत नाही. ते घेणारे विद्यार्थी शाळेत घडतात, संस्कारक्षम विद्यार्थी घडतात. हे सर्व निकालाचे द्योतक आहेत. दुसरं, भविष्याचा निकाल मी एकच सांगेल, आपल्याला विद्यार्थ्याला ऍक्टिव्ह ठेवावं लागेल. कारण तो भविष्याची आपली शिदोरी असतो. त्यामुळे पालकांनी एकच विचार केला पाहिजे की विद्यार्थ्याला सर्वांगीण विकासाकडे घेऊन जाणं हे पालकांचं आणि शिक्षकांचं कार्य आहे.
सर, आज आपल्याला अनेक विद्यार्थी आणि पालक पाहतायत, ऐकतायत, त्यांना काय सल्ला द्याल? खरं तर मी पालकांना एकच सांगेल आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आपण प्रत्येक जण 2 प्रश्नाची उत्तर देणार आहोत जगाला. एक, आपली तब्येत कशी आहे म्हणजे आपली शरीर कसं साथ देतं. दुसरा, आपले मुलं काय करतात. आपल्याला मुलांना घडवावं लागेल. या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आज 70% पालकाकडे राहिलेलं नाही. मुलं काय करतात? मुलं संस्कारक्षम बनले पाहिजे. ते कुठल्या न कुठल्या गटामध्ये त्या ठिकाणी पुढे गेले पाहिजे. कदाचित एखादा मुलगा स्पोर्टमध्ये पुढे जाईल, एखादा शिक्षणात जाईल, चांगला इंजिनियर बनेल, चांगला डॉक्टर बनेल, डिफेन्समध्ये जाईल, अधिकारी बनेल, एनडीएच्या माध्यमातून आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, लेफ्टनंट कर्नल, ब्रिगेडियर पदापर्यंत जाईल. त्या ठिकाणी सिव्हिल सर्व्हिसच्या माध्यमातून कलेक्टर बनेल, IPS, IRS बनेल किंवा नॉर्मली MPSCच्या माध्यमातून तहसीलदार वगैरे बनेल. तो काय बनेल? उद्योजक बनेल. हे बनणं आज मी सांगत नाही, ते विद्यार्थ्यावरती आहेत. त्याच्यामध्ये कदाचित म्युझिकची कला असेल, तो म्युझिकमध्ये पुढे जाईल. त्याच्यामध्ये डान्सची कला असेल, त्याच्यामध्ये तो पुढे जाईल. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला विद्यार्थ्याला ओळखता आलं पाहिजे. त्याचं माइंड काय सांगताय. प्रत्येकाला 2 मेंदू दिलेले असतात, पण दोन्ही ऍक्टिव्हेट असतात का? मी शिक्षक म्हणून सांगतो नाही, ऍक्टिव्हेट केल्या जात नाही. आणि ते ऍक्टिव्हेट जोपर्यंत होत नाही तो विद्यार्थी कमी राहतो. म्हणजे विद्यार्थ्याला आज ऍक्टिव्ह करायचं आहे. आणि सैनिकी स्कूलच्या माध्यमातून नक्कीच एकच गोष्ट सांगेल की भविष्याचा विचार करून विद्यार्थी आजपासून या वाईट प्रवृत्तीपासून दूर राहतोय. जसं 24 तास मोबाईल, आज घरामध्ये आई वडील मुलाला टाइमच देऊ शकत नाही, वेळ देऊ शकत नाही. आणि त्याचे परिणाम असे झालेत, मुलांना एक तर मोबाईलची सवय लागली, दुसरं त्याचे मित्रपणामध्ये तो जास्त गेला. आणि खेळ तर तो खेळतोय, पण ज्या खेळामध्ये भविष्य नाहीये त्या खेळामध्ये त्याचा वेळ वाया जातोय. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला भविष्याचा विचार करून त्या ठिकाणी शिक्षण देता आलं पाहिजे. टक्केवारी किती पडेल हे नक्कीच ते महत्वाचं आहे. 80-90% पडतीलच आणि ते पाडलेच पाहिजेत. पण त्याचबरोबर त्याचं म्हणणं काय, त्याच्या मत काय, तो कशा पद्धतीने पुढे भविष्याला सामोरे जाणार आहे हे समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. निश्चितच. म्हणजे सर, गरुड झेप सैनिकी स्कूलमध्ये केवळ टक्केवारीकडे लक्ष न देता मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे सुद्धा लक्ष दिलं जातं. तर तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.